महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। पुढची बातमी पाहूयात। पुढची बातमी आहे अर्थातच प्रकाश सोळंकेंच्या वक्तव्यासंदर्भातली। अजित पवार कामाचे पक्के अजितदादा, वादाचे पक्के अजितदादा। मात्र त्यांनी कामातून वेळ काढून जरा आपल्या पक्षातल्या आगाऊ लोकांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवंय, कारण पक्षातल्या कार्यालयामध्ये कधी लावणी पाहायला मिळते तर कधी त्यांच्याच पक्षातले आमदार वेगळीच त्रिसूत्री कार्यक्रम राबवतायत। निवडणुकीच्या काळामध्ये चपटी द्यावी लागते, कोंबडं बकरं कापावं लागतं। तसंच नुसता निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नसतो। तुमच्याकडे किती दारुगोळा आहे याची सुद्धा माहिती द्या, असं वक्तव्य त्यांनी केलंय। तर काही मतदारांना लक्ष्मीचंही दर्शन करून द्यावं लागतं, असं सुद्धा वक्तव्य प्रकाश सोळंकेंनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले सुद्धा आपल्या सोबत आहेत। अमोलजी, आपण बघितलं असेल तर अवघ्या 2 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीच्या एका कार्यालयामध्ये अशा प्रकारचा लावणीचा कार्यक्रम पार पडतो। त्याच्यानंतर अजित पवारांच्या आमदार असे प्रकारची वक्तव्य करतात। जे मंत्री होते, राज्याचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री, ते चक्क विधान भवनामध्ये रम्मी खेळताना आढळून येतात। अजित पवारांचं याच्यावरती कुठे अंकुश नाहीये का? कारण अजित पवारांचा शब्द अंतिम मानला जातो पक्षामध्ये। तुम्ही सुद्धा काम केले त्यांच्यासोबत। हे फक्त बोलायची कडी आणि बोलाचा भात आहे। यांनी सांगितलं आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर का गेलो? विकासासाठी गेलो। हा कोणता विकास करतात? स्वतःचा विकास करतात की जनतेचा विकास करतात? जनतेच्या प्रती यांच्या मनामध्ये किती म्हणजे राग आहे हे दिसून येत आहे। म्हणजे यांनी विकासाची जर कामं केली असतील तर बकरं कोंबड्या चपटी द्यायची वेळ आली नसती, पण हे विकासाची काहीच काम करत नाही। हे यांनी सरकारनी ह्या ज्या तिघाडी सरकारनी या राज्याला कर्जामध्ये नेण्याचं काम केलेलं आहे। 9 कोटी लाखाचं कर्ज केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेही फंड नाहीये। शेतकऱ्यांच्या नुसत्या पोकळ गोष्ट करतात परंतु मिळत काहीच नाही। आणि हे चोरी करून सरकार आलेले, म्हणजे मतांची चोरी करून हे सत्तेवर आलेलं सरकार आहे। हे जनतेच्या मनातलं किंवा जनतेने निवडून दिलेलं सरकार नाहीये। ही मतांची बेगमी करून, म्हणजे ज्या ठिकाणी वाढीव मतदान नोंदवून त्या ठिकाणी बोगस मतदान करून हे सरकार सत्तेवर आलेले आहे। म्हणून अशा प्रकारचे त्यांची वक्तव्य करतात। आणि आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचा एकच नारा आहे, साम दाम दंड भेद, सगळ्या निवडणूक जिंकायच्या आणि आपण सत्तेमध्ये यायचं, म्हणजे काही करायचं। प्रशासनाला वेठी धरायचं, काय वाटेल तितका पैसा वाटायचा, वाटेल तितकी दारू पाजायची, जे करता येईल ते करायचं, परंतु सत्तेमध्ये आपण आलो पाहिजे। म्हणून डवळ्या शेजारी बांधला पवळा, वाढ नाही तर गुण लागणार, ही अशी ह्या पक्षाची हालत झालेली आहे। 2 शरद पवारांच्या विचारांचा कुठेतरी यांना विसर पडत चाललाय का? कारण शरद पवार सुद्धा याच राष्ट्रवादीची म्हणजे पायाभरणी शरद पवारांनी केली। हा पक्ष आतापर्यंत उंचावण्याचं काम शरद पवारांनी केलं। ज्या शरद पवारांचा आदर्श या लोकांनी आतापर्यंत मानलेला होता, या शरद पवारांच्या विचारांचा कुठेतरी या लोकांना विसर पडत चाललाय असं वाटतंय तुम्हाला? 100% आदरणीय पवार साहेबांबरोबर जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांची अशी हिंमत नव्हती, बोलायची पण हिंमत नव्हती। आणि पक्ष कार्यालयामध्ये असं नाचगाणं करणं देखील त्यांना कधीच म्हणजे हे झालेलं नाहीये। परंतु आता ते एका मोठ्या पक्षाबरोबर ते गेलेले, एका मोठ्या शक्तीबरोबर गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका बदलली असावी असं ह्या सगळ्या एकंदरीत यांच्या कामाच्या पद्धतीतून दिसतंय। आपण आताच म्हणालात की राज्याचे माजी कृषी मंत्री विधान भवनामध्ये ज्यावरती राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवले जातात, कायदे मंडळ असतं, कायदे बनवले जातात, त्या कायदे मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये एक राज्याचा कृषी मंत्री तिथे रम्मी खेळतो, म्हणजे लाज वाटली पाहिजे। या पद्धतीने, अशा पद्धतीने हा राज्यकारभार करतात। त्यांच्या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार म्हणतो बकऱ्या द्या, चपटी द्या, कोंबड्या द्या, म्हणजे काय लाज वाटली पाहिजे। म्हणजे ही लोकशाहीची थट्टा एक प्रकारे। ह्या लोकशाहीमध्ये असं चालत नाही। जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी जनतेसाठी तुम्हाला काम करावं लागतं, दिवस रात्र काम करावं लागतं। नुसतं दिखावगिरी करून चालत नाही। आणि विकास नुसता बोलून होत नाही, तर प्रत्यक्षात कृतीत असावं लागतो। जर तुम्ही विकास केला असता किंवा विकासाची कामं जर केली असतील, विकासाची सगळे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असतं, तुम्हाला बकऱ्या कोंबड्या दारू बाटल्या काय ते म्हणतात त्या पद्धतीने द्यायची वेळ आली नसती। अमोलजी, त्यामुळे आता या सगळ्या त्रिसूत्री करण्याचा जे काही आमदारांनी आता जे काही वक्तव्य केलेली आहे त्याचा अजित पवार नक्कीच समाचार घेतील अशी आशा बाळगत आपण। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि आपण